नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एका देशानं दुसऱ्या देशाकडनं खरेदी केली, मग तिसरा देश नाराज झाला आणि त्या तिसऱ्या देशानं दंड आकारला. मग पहिल्या देशानं चौथ्या देशाशी जवळीक साधली. मग दुसऱ्या देशानं पुन्हा पहिल्या देशाशी चर्चा सुरू केली. गोंधळलात ना? काही सगळं कळत नाहीये. थोडंसं थांबा, आता सोपं करून सांगते. भारतानं रशिया या देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली, म्हणून अमेरिका नाराज झाली. मग अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त टॅरिफ म्हणजे अतिरिक्त कर लादला. मग भारतानं ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत चीनशी जवळीक साधली. भारत, रशिया आणि चीन हे जवळ येतात असं दिसताच अमेरिका पुन्हा एकदा भारताशी चर्चा करू लागली. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफवरून सुरू असलेला गुंता हा सगळा असा आहे आणि तो अजूनही सुटलेला नाहीये. गेल्या महिनाभरामध्ये तो आता आणखी चिघळतोय की काय अशी शक्यता वाटायला लागली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक पोस्ट केली सोशल मीडियावर आणि त्यामुळे हा वाद आता निवळण्याच्या दिशेने चाललाय अशी चिन्ह सगळ्यांना दिसायला लागलेत आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. भारतानं सुद्धा मग ट्रम्प यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. एक पोस्ट केली आहे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यातून हा प्रतिसाद दिलाय. त्याने झालंय असं की भारतातल्या पार कोळंबी उत्पादकांपासून ते हिरे उत्पादकांपर्यंत अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. कारण भारतामधली अनेक सेक्टर्स आहेत की जी अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्यांनी तयार केलेला माल हा अमेरिकेमध्ये विकला जातो. आता जर अमेरिका त्याच्यावर 50% टॅरिफ लादणार असेल तर मग या सगळ्यांचं मोठं नुकसान होणार होतं. झालं असं की भारत रशियाकडनं तेल खरेदी करतं, कच्च्या तेलाची आयात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे जिथून भारताला चांगली डील मिळू शकते, स्वस्तामध्ये कच्चं तेल मिळू शकतं, तिथून भारत ते आयात करतं. रशियाकडनं ते मिळत होतं आणि भारत ते खरेदी करत होता. पण रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यामुळे या तेलाची विक्री करणं हे रशियासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण तेलाच्या विक्रीतूनच रशियाला पैसे मिळत होते. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी टॅरिफचे दर जे होते सगळ्या देशांवरून ते वेगळे करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं तर अमुक एका देशामध्ये अमेरिकेतून जाणाऱ्या वस्तूंवर जितका कर लादला जातो तितकाच कर त्या देशातून अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तूंवर लादला जाईल अशी एक भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली. त्यामुळे प्रत्येक देशाशी व्यापार करताना त्यांचे कराचे जे आकडे होते ते बदलले. भारताच्या बाबतीमध्ये त्यांनी सुरुवातीला 25% इतका कर सांगितला. पण काही दिवस गेल्यानंतर तुम्ही रशियाशी तेल खरेदी करणं बंद करा, कारण रशियाला कडून तुम्ही जे तेल खरेदी करता त्यामुळे युक्रेन युद्धामध्ये रशियाला मदत मिळते, त्यामुळे ती बंद करा, नाहीतर आम्ही कर आणखी वाढवू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. भारतानं ते ऐकलं नाही, कारण भारताची स्पष्ट भूमिका होती तेच तेल अमेरिकेकडनं चीनकडनं खरेदी केलं जातं, त्यांच्या बाबतीमध्ये दुसरा न्याय लावला जातो, मग भारताच्या बाबतीमध्ये वेगळा नाही का. भारताची भूमिका ठाम राहिल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% म्हणजे 25%वरचा टॅरिफ 50%वर नेला आणि मग ही सगळी परिस्थिती हळूहळू चिघळायला लागली. या सगळ्या परिस्थितीमध्ये वाटाघाटीतून तोडगा निघेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही आणि मग भारतानं चीनशी जवळीक साधायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर गेले. चीनचे काही मंत्री भारतामध्ये येऊन गेले. काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्या बाबतीत करार झाले आणि ही जवळीक वाढत असल्याचं दिसताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं काल एक ट्विट आलं आणि ते आता म्हणतायत की आम्हाला भारताशी वाटाघाटी करायची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे चांगले मित्र आहेत, दोन्ही देशांचे खूप जुने संबंध आहेत वगैरे वगैरे वगैरे. त्याला भारतानेही आता सकारात्मक प्रतिसाद दिलाय. जर हे सकारात्मक दोघं नेत्यांकडनं आलेली वक्तव्य पुढे अशीच गेली तर भारतातल्या अनेक उद्योगांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि अमेरिकेत सुद्धा अनेकांना दिलासा मिळू शकतो. पण हे खरंच असं होणार आहे का? आणि हे अमेरिकेचे जे सूर बदललेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचा मवाळ सूर जो दिसतोय तो या तीन देशांच्या एकत्र येण्यामुळे झाला का, या सगळ्यावर आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक जयंत मायेनकर. मायेनकर सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक विकास वैद्य सर सुद्धा माझ्यासोबत आहेत. वैद्य सर आपलंही स्वागत. धन्यवाद. वैद्य सर मला आता सुरुवातीला सांगा की जे जे आता आपण सगळं मांडणी केली या मांडणीला अनुसरून भविष्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य किंवा त्यांनी केलेली जी सोशल मीडिया पोस्ट आहे तिचा जो सूर बघितला तर हे सगळं निवळण्याच्या दिशेने जाते असं म्हणायचं का? डोनाल्ड ट्रम्प यांचा काही मागच्या महिन्यांपासून ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली त्याच्यामुळे आता एकदम कुठलंही वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही. आणि आपण जर एक बघाल तर भारताने अत्यंत मुत्सद्देगिरी ज्याला म्हणतो आपण,
म्हणजे अमेरिकेने ज्यावेळेस टॅरिफ लावले 50%, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावर आरोप केला की त्यांनी रशियाकडनं तेल घेणं बंद केलं पाहिजे. तर त्यावर भारताने अत्यंत कणखर भूमिका घेतली. अमेरिकेला एक म्हणजे बिल क्लिंटन पासून किंवा त्याच्या आधीपासून देखील जर आपण असं बघितलं थोडासा इतिहास, तर अमेरिकेला नेहमी चीन हा एक त्यांचा एक मोठा शत्रू राहिलेला आहे. अमेरिका जरी छुप्या पद्धतीने पाकिस्तानला मदत करत असलं तरी अमेरिकेने नेहमी भारताला मध्यस्थानी ठेवून, म्हणजे चीनवर जर कोणी वचक ठेवू शकत असेल अमेरिकेच्या दृष्टीने, तर त्यांना भारत हा सर्वात महत्वाचा देश त्या दृष्टीने ते मानत आले. आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदींवर भरपूर टीका झाली की ते बाहेरच्या देशांमध्ये फार फिरतात, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बाहेरच्या देशांशी जे काही त्यांचे एक तटबंदी आपण त्याला म्हणतो, की आपल्या इथले देशांतर्गत अनेक प्रश्न जे होते की ज्या प्रश्नांवर आधी संयुक्त राष्ट्रसंघात झोड उठायची आणि की हा भारताचा याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा जो प्रश्न येतो आणि प्रत्येक वेळा भारताला ओरडून सांगावं लागायचं की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तर मला वाटतं हा जो अमेरिकेने आता जो स्टँड घेतला याच्यामध्ये भारताने चीनशी जवळीक साधण्याऐवजी चीननी भारताला रेड कार्पेट वेलकम केल्याचं दिसून येतं. कारण चीननी लगेच ती संधी साधली की ज्या क्षणी अमेरिका भारतापासून दूर गेलं त्या क्षणी चीननी त्यांच्याशी दोस्ती साधून चीननी ज्या पद्धतीने एक आपुलकीची भावना दाखवायला सुरुवात केली भारताबद्दल. आपला जर डोकलामचं जर प्रकरण आठवत असेल, त्यावेळेला भारताने अत्यंत कणखर भूमिका घेऊन भूतानला साथ दिली. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये भारताने जी आपली स्थिती ज्या पद्धतीने मजबूत केली असेल, आपले देशांतर्गत अयोध्याचा प्रश्न असेल किंवा काश्मीरचा प्रश्न असेल, ज्याच्यामध्ये कोणीही बाहेरचा राष्ट्र ओरडलं नाही, युक्रेन रशियाच्या संदर्भातली पॉलिसी असेल, त्याच्यामुळे जी मुत्सद्देगिरी म्हणतात, आपण जर एक बघितलं असेल की त्यांचा आता डोनाल्ड ट्रम्पना ज्या पद्धतीने संबोधण्यामध्ये त्यांनी या मधल्या काळामध्ये बदल केला की ट्रम्प हे मोदींचे जवळचे मित्र. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला बायडन जिंकून आले होते त्यावेळेला मोदींनी ट्रम्पचा प्रचार केला असा जो एक आभास निर्माण करण्यात आला, किंवा म्हणजे ट्रम्प आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असताना ज्यावेळी ते झाले राष्ट्राध्यक्ष त्यावेळी भारत आणि अमेरिका हे संबंध सुधारतील असं वाटत असताना अचानक ही टॅरिफ हे आले. त्याच्यामुळे आणि भारताने देखील आपण बघितलं असेल की जरी अमेरिकेने ट्विट केलं तरी मोदींनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलेली आहे, ते कुठेही हुरळून गेलेले नाहीये. आणि मागच्या याच्यामध्ये त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्प असा उल्लेख त्यांनी सुरू केलेला आहे, म्हणजे ते ज्यावेळी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य की आता अगदी सुरळीत होईल असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. बर, माइंडकर सर, तुम्हाला काय वाटतं की चर्चा सुरू असताना, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्येच या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्या चर्चा सुरू होणार हे आधीच ठरलेलं होतं, हे सगळं होत असताना भारत आणि चीनची जवळीक वाढते हे आंतरराष्ट्रीय पटलावर स्पष्ट दिसत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलणं हे संकेत नेमके कशाचे आहेत? उपरती झाली असं म्हणायचं की आता जर या 3 देशांचं एकत्रीकरण येणार असेल तर ती अमेरिकेची फारशी डोकेदुखी ठरायला नको म्हणून एक पाऊल मागे घेतलं डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हणायचं? कविता, या प्रश्नाचं सरळ एका वाक्यात उत्तर असं आहे: भारताची अफाट लोकसंख्या आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या इंडस्ट्रीजना मिळणारं जगातलं सर्वात जास्त लोकसंख्येचं लोकशाहीवादी राष्ट्र मार्केट, आणि त्या मार्केट करता हे डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आहे. आणि ते ट्विट तसंच राहील. त्या ट्विट मध्ये मोदींची मला कुठलीही मुत्सद्देगिरी दिसत नाही. उलट अबकी बार ट्रम्प सरकार असं म्हणणं, ते सुद्धा अमेरिकेत जाऊन म्हणणं, हे एक प्रकारे आपण दुसऱ्यांच्या देशात जाऊन दुसऱ्यांचा प्रचार प्राईम मिनिस्टरनी केला असंच आहे असं मला वाटतं. मी नेहमीच एक माझं वाक्य असं आहे की भाजप सरकार अनेक ठिकाणी परराष्ट्र विषयक मोठ्या प्रमाणात त्यांनी चुका केलेल्या आहेत, पण आज जे अमेरिकेला मागे यायला लागलेलं आहे त्याचं केवळ कारण म्हणजे इव्हन
चीन, रशिया आणि भारत जवळ येत आहे. चीन पाकिस्तानला कितीही मदत करू दे, तरी सुद्धा जेव्हा भारताचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा चीनची भूमिका सावध असेल. पण जेव्हा चीन भारताच्या जवळ येतोय की काय अशी नुसती शंका निर्माण झाली, तेव्हा अमेरिकेला कोका कोला, पेप्सी, मॅकडोनाल्ड पासून आपल्या तमाम कंपन्यांची काळजी लागली. कारण त्यांचं खरं खुरं मार्केट हे कम्युनिस्ट रिजिड लॉज असलेला चायना नाहीये, तर सिंपल लॉज असलेला भारत आहे. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट नरसिंहराव यांनी 1991 साली जेव्हा भारताचे आर्थिक दरवाजे उघडले, ज्याच्यामुळे आजची भारत सुबत्ता असलेला भारत दिसत आहे, त्याचा सर्वात जास्त फायदा अमेरिकन कंपन्यांना मिळत आहे. आणि त्या कंपन्यांनी एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्पला सांगितलेलं आहे, आपण असं कराल तर आपलंच पुढे आर्थिक नुकसान आहे. याचं कारण, जर भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे, तर अमेरिकेची लोकसंख्या केवळ 40 कोटी आहे. रशियाची लोकसंख्या फक्त 15 कोटी आहे. त्याच्यामुळे जर भारताला कोणी मॅच होऊ शकतं तर फक्त चायना. आणि चायना आणि इंडिया याच्यामध्ये अमेरिकेतला कोणत्याही पक्षाचा, रिपब्लिकन असो की डेमोक्रॅटिक, तो अर्थात प्रिफर करणार केवळ भारताला. आणि ही उपरती अमेरिकेच्या इकॉनॉमिस्टना फार लवकर आली. त्यांचे अर्थशास्त्रज्ञ आपल्यापेक्षा चांगले आहेत आणि म्हणून त्यांना हे ट्विट करावं लागलेलं आहे. बर, वैद्य सर, आता मला एक सांगा की भारत किंवा चीन किंवा आजूबाजूचे दक्षिण आशियाई देश असतील, यांच्याकडे अमेरिकन कंपन्या काय पाहतात? तर त्यांचा प्रामुख्याने उद्देश हा असतो की या देशांमधनं स्वस्त मनुष्यबळ मिळतं, त्यामुळे आपल्या वस्तू इथं तयार करून घ्यायच्या आणि मग त्या वस्तू अमेरिकेमध्ये आयात केल्या जातात. अर्थात त्या वस्तू जेव्हा अमेरिकेमध्ये जातात तेव्हा या देशांमधनं तिकडे जातात असं दाखवलं. आता जर ॲपल सारखी कंपनी भारतामध्ये उत्पादन करत असेल आणि ते उत्पादन अमेरिकेमध्ये जात असेल आणि मग तिथे एवढा टॅरिफ लागणार असेल, तर हे अमेरिकेचं दुहेरी नुकसान नाहीये का? आणि मग ते हे 50% टॅरिफ लावताना याचा विचार अमेरिकेत झाला नव्हता का? निश्चितपणे आता हाच एक प्रश्न आहे की मुळात ज्यावेळी ट्रम्प यांनी अचानक 25% पहिल्यांदा आणि 50% टॅरिफ जेव्हा लावला, त्याच्यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर टीकेची झोड उठली. कारण आज भारतीय बाजारपेठ ही अमेरिकेसाठी फार महत्वाची आहे. जसं माइनकर सरांनी अगदी योग्य पद्धतीने सांगितलं की उद्योगांचं नुकसान हे त्यांच्या नंतर ज्या पद्धतीने लक्षात आलं आणि त्यानंतर इलॉन मस्क पासून त्यांनी सगळ्यांशी जो विरोध पत्करला आणि भारताचं जे एकूण चीन असेल, जपान असेल किंवा इतर बाजूचे छोटे छोटे देश असतील, यामधलं जे मार्केट व्हॅल्यू आहे, ज्या पद्धतीने भारताचं नुकसान, आपण जसं सुरुवातीला म्हटलं की ज्या पद्धतीने भारताचं देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नुकसान होतं, पण भारताला आता दुसरी भूमिका घेणं शक्य नव्हतं. आणि अमेरिकेला हे बहुतेक करून अमेरिकेला असं वाटलं असावं की आपण 50% टॅरिफ लावल्यानंतर कुठेतरी दुपटी भूमिका घेईल आणि त्यांनी जो दबाव टाकला रशियन तेलाचा, तो माघार घेईल. पण तसं झालं नाही. आणि हे आता ट्रम्पच्या नंतर लक्षात आलं की जसं आपण म्हणालात की या पद्धतीचं मनुष्यबळ आणि हा सगळा विचार करता त्यांचं या मागच्या या काही दिवसांमध्ये जेव्हापासून तारीख बसवलं तेव्हापासून फार मोठं नुकसान त्यांचं होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की त्यांनी जे आता ट्विट केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी थोडीशी नमती भूमिका घेतली की आमचे तर हे फार जुने आणि मित्रत्वाचे संबंध आहे, हा त्यातला एक परिपाक असावा असं मला वाटतं. बरं, माइंडकर सांग, आता एक सांगा की हे तर क्लिअर आहे की भारताची बाजारपेठ मोठी आहे आणि अमेरिकेला सुद्धा त्या बाजारपेठेची गरज आहे. पण आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतावर सगळ्यात मोठा दबाव काय होता? तर अमेरिकेमधली जी कृषी उत्पादनं आहेत ती भारतामध्ये येण्यासाठीचा मार्गमोग. म्हणजे या गोष्टी अजून तरी पूर्णतः क्लिअर झाल्या नसल्या तरी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की माझ्या देशातल्या गोरगरीब व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नुकसान मी होऊ देणार नाहीये. त्याच्या मागची भूमिका हीच होती की अमेरिका जे आपल्या देशामध्ये सगळं विकू पाहते, कमी आयात दर आपल्या देशानं लावून ते करावं असं त्यांची जी इच्छा आहे, त्याला भारत अजूनही दबावाला त्या बळी पडत नाहीये. पण आता जेव्हा
सकारात्मक दृष्ट्या भारत आणि पाकिस्तान माफ करा, भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या चर्चा जेव्हा सुरू होतात त्यावेळेस यातना काही तोडगा निघू शकणार आहे का? सकारात्मक चर्चा होतील म्हणजे तोडगा नेमका काय? फक्त टॅरिफ कमी होईल की या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे? मी एक्झॅक्ट कृषीचं नाही, पण थोडंसं एक वेगळं उदाहरण देतो. मध्यंतरी म्हणजे 10-20 वर्षांच्या पूर्वी असेल, एक अशी बातमी आलेली होती की जुन्या झालेल्या फॉरेन गाड्या, म्हणजे आपल्या दृष्टीने त्या युरोप आणि अमेरिकेतल्या कार्स ज्या लेफ्ट हँड ड्राईव्ह असतात, त्या भारतात विकाव्या आणि त्याच्यावर त्यांना फायदा व्हावा. त्यावेळेच्या युपीए सरकारने निर्णय घेतला आणि सांगितलं, दिस इज नॉट द डम्पिंग यार्ड. त्याच्यामुळे अशा घटना, असे निर्णय घ्यावे लागतात. तुमच्या फायद्याचं आहे, म्हणजे अमेरिकेच्या एखादी गोष्ट फायद्याची आहे म्हणून आपण ती स्वीकारायला आपण अमेरिकेचे मांडलिक नाही जुन्या ऐतिहासिक भाषेत, किंवा आपले आणि त्यांचे संबंध बिलकुल पाकिस्तान सारखेही चांगले नाहीत. त्याचबरोबर रशियाला अगदी 1917 म्हणजे 1947 पासून म्हटलं पाहिजे, सोव्हिएट युनियन पासून आज तागायत आपण सोडू शकत नाही. जी बॅलन्सिंग भूमिका आहे तीच भारताने ठेवली पाहिजे. हावडी मोदी किंवा अब की बार ट्रम्प सरकार म्हणून आपण त्या भूमिकेपासून बऱ्याच प्रमाणात चळलो होतो, त्याची आपल्याला फळं मिळाली. मला असं वाटतंय आताच्या बार्गेनिंग मध्ये एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली मुत्सद्देगिरी दाखवतील आणि तिथचा डम्पिंग कृषीचा जो कोणता माल असेल तो आपल्याकडे घेऊन आपल्याच कृषी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला जाणार नाही याची काळजी घेतील. याचं कारण तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की तिथचा जर का स्वस्तातला माल आपण आपल्याकडे आणला तर आपल्या शेतकऱ्यांनी विकत जो कोणी पिकवलेला माल आहे तो लोक विकत घेणार नाही. हा खरा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं ज्या काही चुका अब की बार म्हणताना केलेल्या होत्या त्याचं रिपिटेशन न करता हा पूर्ण आपलं मार्केट, आपली ताकद, आपली गरज, आपल्या देशातली गरिबी या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून एस जयशंकर, नरेंद्र मोदी यावेळेला नीट बार्गेनिंग करतील अशी अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला उदाहरणही दिलं कारचं. तशा प्रकारचं एक युपीए सरकारने काढलेलं होतं की दिस इज नॉट द डम्पिंग ग्राउंड. तशा प्रकारचं बार्गेनिंग होईल अशी अपेक्षा आहे. आणि दोन्ही देशांमध्ये जेव्हा चर्चा होतील, विशेषतः अमेरिकेसारखा देश जेव्हा चर्चेमध्ये असतो त्यावेळेस मुत्सद्देगिरी वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे, याबाबत काही वादच नाही. आपण वैद्य सर अमेरिकेबद्दल बोललो, भारताबद्दल बोललो, चीनबद्दल बोललो, पण या सगळ्यामध्ये आणखी एक देश महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे रशिया. कारण भारतावर 25च्या ऐवजी 50% टॅरिफ का लावला तर रशियाकडून भारत तेल खरेदी करतं आणि त्या पैशामधनं रशियाला युक्रेन विरोधातल्या युद्धामध्ये मदत मिळते असा दावा अमेरिकेचा आहे. अर्थात अमेरिका रशियाकडनं काय खरेदी करते, चीन रशियाकडनं किती तेल खरेदी करते याचे आकडे भारतानं दिलेले आहेत. पण जेव्हा या चर्चा आणि वाटाघाटी होतील तेव्हा दबाव भारतावर हाही राहू शकतो की रशियाकडची तेल खरेदी बंद करा म्हणून किंवा कमी करा म्हणून, जो दबाव भारतानं आतापर्यंत झुगारलेला आहे. आता जर या वाटाघाटी पुढे जाणार असतील तर या दबावावर किंवा या दबावाला भारताला थोडं का होईना बळी पडावं लागेल की भारत स्वस्तातनं जे तेल आपल्याला रशियाकडनं मिळते ते विकत घेण्यावर ठाम राहण्याची भूमिका ठेवू शकेल. हा फारच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. कारण आता खरी मुत्सद्देगिरी ही आताच दाखवावी लागेल. कारण आतापर्यंत आपण एक भूमिका घेतली आणि आपण जर बघितलं तर पूर्व इतिहास पाहिला तर जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून, जसं माईनकर सर म्हणाले, 1947 पासून रशियाचे आपले जे मित्रत्वाचे संबंध आहे, म्हणजे एक मात्र देश जर आपला मित्र राहिला असेल आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तर रशियाला अगदी क्रमांक 1चं स्थान त्याच्यामध्ये द्यावं लागेल. त्याच्यामुळे रशियाशी आपली जी मैत्री राहिली आणि त्यामधनच ही जी कणखर भूमिका भारत घेऊ शकला. आणि आता खऱ्या अर्थाने ज्यावेळी अमेरिकेने थोडीशी नमती भूमिका जे घेतल्याचं दिसतं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणालात ते अगदी खरं आहे की या पद्धतीच्या वाटाघाटीमध्ये अमेरिका असं म्हणू शकतं की तुम्ही रशियाकडनं तेल कमी करा किंवा दुसरा एक भाग असा की चायनानी ज्या पद्धतीने अचानक मैत्रीचा हात पुढे केलेला आहे त्याच्यामुळे चायनाशी
ते संबंध कसे राखायचे. तर हा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिका जरूर हा आग्रह धरण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळा खऱ्या अर्थाने जयशंकर असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा एकूणच म्हणजे भारताची भूमिका जी आहे ती भारत कशा पद्धतीने कशा पद्धतीची डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी वापरतो आणि इथेच खरा भारताचा कस लागणार आहे असं मला वाटतं. कारण अनेक पातळ्यांवर भारताचा कस लागणार आहे. एक तर रशियाशी भारताचा व्यापार कसा राहील, विशेषतः तेलाच्या बाबतीमधला, यावर हा कस लागणार आहे. चीन बरोबर गेल्या काही दिवसात भारतानं जे करार केलेले आहेत ते करार जर कायम राहिले तर भारताला जो फायदा होणार आहे त्यानं अमेरिकेवर काय परिणाम होणार आहे या बाबतीत हा कस लागणार आहे. दुसरीकडे भारतामध्ये जी उत्पादनं अमेरिका विकू पाहतीये त्या उत्पादनांना भारतामध्ये वाट मोकळी करून द्यायची का, आणि जर ती दिली तर भारतातल्या विविध सेक्टर्सवर त्याचा काय परिणाम होईल या बाबतीमध्ये निर्णय घेताना भारताचा कस लागणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातून ज्या गोष्टी अमेरिकेला निर्यात केल्या जातात त्यांच्यावर जो कर इतका अवाढव्य कर लादलेला आहे अमेरिकेनं तो कमी झाला नाही तर भारतावर काय परिणाम होणार, त्या बाबतीत काय मुत्सद्देगिरी दाखवायची, या इतक्या पातळ्यांवर किंबहुना यापेक्षा बऱ्याच आणखीन जास्त पातळ्यांवर भारताला अमेरिकेशी चर्चा करायची आहे. या वाटाघाटी अत्यंत काटेकोर पद्धतीनं होतील याबाबत शंका नाही, पण या वाटाघाटी जर खुल्या मनानं झाल्या तर भारताला आपली बाजू परखडपणे आणि व्यवस्थितपणे मांडता येणं शक्य होईल. ती बाजू मांडता येणं शक्य होईल की नाही हे गेल्या काही दिवसांमधल्या परिस्थितीमुळे थोडेसे प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमधली त्यांची भूमिका जर वाटाघाटींमध्ये सुद्धा कायम राहिली, त्यांच्या प्रशासनाची सुद्धा तीच भूमिका वाटाघाटींमध्ये कायम राहिली तर मात्र भारतासाठी हा मार्ग काहीसा मोकळा होतोय, काहीसा निवांत होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे या मार्गावरून भारताला चांगली बातमी कधी येते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. आपण सगळे अपेक्षा करूयात की या वाटाघाटी व्यवस्थितपणे होऊ देत आणि भारतातले जे उत्पादक याच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी येऊ देत. आपण दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद. आणि आता वेळ झाली आहे 5चा पंचनामामध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.